मित्रांनो, मार्गीमध्ये आपलं स्वागत आहे. सीसॅटच्या 5व्या टेस्टचा आपण गणित बुद्धिमत्तेचं डिस्कशन बघू. पहिला प्रश्न हा काय? एका मैदानात काही खेळाडू आहेत. 8 फुटबॉल खेळतात तर 13 क्रिकेट खेळतात. 8 फुटबॉल खेळतात तर 13 क्रिकेट खेळतात. मैदानातील 5 फुटबॉलपटू सर्व रोनाल्डोचे फॅन आहेत. 7 खेळाडूंपैकी प्रत्येकाला एकतर क्रिकेट आवडते किंवा फुटबॉल आवडते. सेम अशा प्रकारचा प्रश्न आयोगाला पडलेला, त्यामुळे मी तो थोडासा आकडे चेंज करून तयार केले. ओके, तर चेंज करून तयार केला म्हणण्यापेक्षा याचं करेक्ट आन्सर काय हे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यावेळी जो प्रश्न आला आयोगाने त्याचा आन्सर 19 दिलं. या प्रश्नाचा आन्सर पण 19 नाहीये. या प्रश्नाचा आन्सर 18 आहे. का ते आता बघूया. आता 18 फुटबॉल खेळतात, 8 फुटबॉल खेळतात. समजा हे फुटबॉल खेळणार आहेत, हे क्रिकेट खेळणार आहेत, हे फुटबॉल खेळणार आहेत, हे क्रिकेट खेळणार आहेत. 8 आहेत हे टोटल, 13 आहेत. मैदानातील 5 फुटबॉलपटू सर्व रोनाल्डोचे फॅन आहेत. म्हणजे हे जे 5 आहेत ना, ते रोनाल्डोचे फॅन आहेत. हे किती आहेत? 5 आहेत. 7 खेळाडूंपैकी प्रत्येकाला एक क्रिकेट आवडते किंवा फुटबॉल आवडते. आता मग मी ते 7 एकतर क्रिकेट किंवा फुटबॉल आहेत, मी काय करतो, 7च्या 7 मी क्रिकेटमध्ये टाकून देतो. 7च्या 7 मी क्रिकेटमध्ये टाकून देतो. मैदानातील खेळाडूंची शक्य असलेली किमान संख्या, सगळ्यात महत्वाचा शब्द या प्रश्नातला, सगळ्यात महत्वाचा शब्द काय? किमान संख्या निवडायची. ठीक आहे, तर आता मला सांगा, आपल्याकडे 5 तर फुटबॉलपट्टू भेटले तर आपल्याला किती पाहिजेत? 3 पाहिजेत. मी ते 3 इथं बाहेर पण लिहू शकतो. पण आपल्याला ज्यावेळी किमान संख्या काढायची असं विचारतात ते, त्यावेळी आपण काय करायचं? जेवढे जास्तीत जास्त आपल्याला ओव्हरलॅप करता येतील, म्हणजे एकमेकांच्या खेळ खेळतील, दोन्ही खेळ खेळतील असे जे असतील ना, ते आपण आधी करायचे. म्हणजे त्यांना आधी मिक्स करून घ्यायचं. मग मी काय करतो, आपल्याला 3 पाहिजेत ना, मी त्या 3ला इथे लिहितो. आता 5 आणि 3 8 झाले की नाही? 8 फुटबॉल खेळतात. इथं काय झालं? 7 आहेत, इथं 3 आहेत. 7 आणि 3 10, आणि उरलेत किती? 3. हे काय झाले? 13 झाले. आता ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली आणि ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. आणि टोटल खेळाडू किती झाले बघा आता? 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 7. त्यामुळे किमान संख्या किती असणार आहे खेळाडूंची? 18 असणार. आता आयोगाच्या गणितात 19 उत्तर का दिलं? कारण त्याच्यात 18 ऑप्शनच नव्हतं. आणि आपण याला 19 सुद्धा बनवू शकतो. कसं बनवू शकतो 19? माशांचा प्रश्न होता बघा आयोगाचा, माशांचा. ठीक आहे, सोनेरी मासे वगैरे वगैरे असं काहीतरी होतं. तर मी काय करणार इथं? 5 घेणार. ठीक आहे, आणि आता हे 3 आहेत ना, त्यातला मी एकच इथं ठेवणार. त्यातला एकच इथं ठेवणार. इथे किती येतील मग? 2 येतील. आता इथे 7 आले. इथे किती येतील? 7 आणि 2 9. हे काय राहिले मग? 4. किती आले? 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 7 19. ही कंडिशन असेल तरी पण सगळं सॅटिस्फाय होतं ना 19. कमीत कमी विचारले 19 आहे. ठीक आहे, एकदम कमीत कमी किती येऊ शकतं? 8. त्याच्या वेळी 18 पर्याय नव्हता, सो आपण त्याचा आन्सर 19. हे सुद्धा समजलं पाहिजे की बाबा 19च आन्सर का दिलं त्यावेळी? कारण 18 ऑप्शन मध्ये नव्हता. 18 असतं तर 18 दिलं असतं आन्सर. पुढचा प्रश्न. एक्स @ द रेट वाय मध्ये काय? एक्स ही वाय ची आई आहे. @ द रेट म्हणजे आई आहे. ठीक आहे, डॉलर म्हणजे एक्स हा वायचा पती आहे. हॅश म्हणजे एक्स ही वायची बहीण आहे. आणि स्टार म्हणजे मुलगा आहे. थोडक्यात काय? पहिल्या वाक्याशी रिलेट केलं त्याला, पहिल्या अक्षराची. डॉलर आलं तर ज्याच्यानंतर डॉलर येते तो पती झाला, ज्याच्यानंतर @ द रेट येते ती आई झाली, ज्याच्यानंतर हॅश येते ते बहीण झालं, ज्याच्यानंतर स्टार येते तो मुलगा झाला. हे का सांगितलं मी? कधी कधी उलट पण देतं ते, त्यामुळे ते नीट बघायचं की वाय ही एक्स ची आई आहे असं पण म्हणू शकतात. सो हे सरळवालं रिलेशन सांगितलं तुम्ही. आता बघू आपण, खालीलपैकी कशामध्ये आर ही टीची मुलगी आहे. आता आर काय पाहिजे आपल्याला? मुलगी करायचं. आरला मुलगी करायची म्हणजे आर नंतर कुठलं चिन्ह आलं पाहिजे रे? आर नंतर एकतर @ द रेट आलं पाहिजे किंवा आर नंतर एकतर हॅश आलं पाहिजे, तरच ती स्त्री होऊ शकेल. हे का सांगितलं? सगळे ऑप्शन चेक करण्यापेक्षा ऍटलिस्ट काही एलिमेंट होते का बघू. मग आर नंतर जिथे जिथे हॅश येईल तोच ऑप्शन चेक करू आपण, किंवा हॅश किंवा @ द रेट. त्यामुळे पहिला ऑप्शन चेक करायला लागेल, बरोबर. पण मला सांगा, ह्याच्यात आर नंतर स्टार आले, दिसते का? आर नंतर स्टार. मग जर आर नंतर स्टार येत असेल तर आर काय होणार आहे? मुलगा होणार आहे ना, पुरुष होणार आहे. आपल्याला आर स्त्री पाहिजे, मुलगी पाहिजे. त्यामुळे तिसरं ऑप्शन चेक सुद्धा करू नका तुम्ही. ठीक आहे, सेम तसंच अजून कशा बाबत होऊ शकते? इथे बघा, आर शेवटी येते. शेवटच्या गोष्टीला पण सहसा सहसा म्हणतो, जेंडर मिळेलच असं काही माहित नसतं. जर शेवटची व्यक्ती कमिटेड किंवा लग्न झालेली असेल, जोडपं असेल, तर एक अंदाज बांधू शकतो. पण नसेल तर त्याचं पण जेंडर सांगता येत नाही. एमपीसीने खूप तसं बोललं.
त्यामुळे हा आन्सर जरा नंतर चेक करू आपण. हा जरा नंतर चेक करू. पहिल्यांदा कुठला पहिला चेक करू, नंतर कुठला दुसरा चेक करू. आता आर हॅश एफ ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्या, आपल्याला पेपरच्या सगळं जमतं आणि पेपरमध्ये नाही जमत, कारण इथं फालतू ठिकाणी वेळ घालवतो आपण गरज नसताना. ठीक आहे, तर ह्या बारीक बारीक गोष्टी माहित पाहिजेत आपल्याला. तर आर हॅश एफ, हॅश काय आहे? आर ही बहीण आहे कोणाची? एफ ची. आर ही एफ ची बहीण आहे. नंतर एफ स्टार बी, स्टार काय? मुलगा. एफ हा मुलगा आहे. एफ हा मुलगा आहे कोणाचा? बी चा. नंतर काय म्हणले? बी ऍट द रेट टी. बी ऍट द रेट टी म्हणजे काय झालं? बी ही आई आहे. बी ही आई आहे कोणाची? टी ची. विचारलंय काय? आर ही टी ची मुलगी झाली का याच्यात? नाही झाली बाबा. आर ही टी ची बहीण झाली ना. आर ही टी ची बहीण झाली बघा हे असं असेल तर. त्यामुळे पहिलं तर नाही ना, दुसरं चेक करू आपण. आर हॅश एफ, आर ही एफ ची बहीण आहे. एफ स्टार बी, एफ हा मुलगा आहे बीचा. आणि नंतर काय म्हटले? बी डॉलर टी, बी डॉलर म्हणजे बी पती आहे कोणाचा? टीचा. म्हणजे टी काय झाली? पत्नी झाली. आता विचारले काय? आर ही टीची मुलगी आहे का रे? बघा रे, हे दोघं नवरा बायको त्यांची पोर आहेत, म्हणजे आर ही टीची मुलगी झाली. ऑप्शन नंबर 2. ह्याला 15 सेकंद, ह्याला 15 सेकंद, आणि हे वाचायचं 15 सेकंद. 45 सेकंद सुटला. 2 ऑप्शन चेक करायचे, आपण स्किप करू शकतो. ठीक आहे, पुढे. कोरोनामुळे संपूर्ण जगावर टिंबटिंबचे सावट पसरलेले आहे. त्यामुळे लसीचा शोध लागणे ही एकमेव आशा सर्वांना लागली आहे. या महामारीवर मात करण्यासाठी सर्वांनी टिंबटिंब राखला पाहिजे व त्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यांना आपल्याकडून त्रास होणार नाही याची टिंबटिंब घेतली पाहिजे. काय येईल रे? सगळ्यात सोपं आहे. काय? कशाचं? भीतीचे सावट पसरलेले आहे. बरोबर. या महामारीवर मात करण्यासाठी सर्वांनी संयम राखला पाहिजे आणि त्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यांना आपल्याकडून त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी वेगळं. आपण पैसा राखला पाहिजे का? नाही. आपण चिंता घेतली पाहिजे का? नाही. आपण परत इथं चिंताच घेतली पाहिजे का? मग हे 3 तर नाही ना. हे कसं एकदम जुळून आले, व्यवस्थित तिथे तिथे बसले. बऱ्याच ठिकाणी मी सेम सेम ऑप्शन पण टाकले जेणेकरून कन्फ्युजन व्हावं. ठीक आहे, पण एकदम एक्झॅक्ट बसणार ऑप्शन कुठला? ऑप्शन नंबर 3. 2 गाडीस्वार एकमेकांपासून 200 किलोमीटर अंतरावर आहेत. एक जण 20 किलोमीटर प्रति तास वेगाने तर दुसरा 30 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांकडे येत आहेत. ठीक आहे, 200 अंतरावर आहेत 2 गाडीस्वार, ए आणि बी. एक कितीने येतोय? 20च्या स्पीडने येतोय आणि एकमेकांकडे म्हणजे हा इकडे येतोय तर हा इकडे येतोय. दुसरा कितीने येतोय? 30ने येतोय. हे सर्व करत असताना एक माशी 60 किलोमीटर प्रति तासने एका गाडीस्वारावरून दुसऱ्यावरून पहिल्यावर येत आहे. आयोगाला असा प्रश्न पडला असं वाटेल तो तर स्क्रॅप केला. गरज नव्हती स्क्रॅप करायची. स्क्रॅप ह्यासाठी केला की फक्त विरुद्ध बाजू कोणते हे त्याच्यात सांगितलं होतं. ठीक आहे, इकडे पण विरुद्ध असतं आणि हे असं पण गेलं तरी विरुद्ध असतं. हे त्याच्यात फिक्स सांगता येत नव्हतं म्हणून ते रद्द केलं आयोगाने. नाही तर त्याचं 3 आन्सर येत होतं त्या प्रश्नाचं. एक मला माहित असते. ठीक आहे, तर 2 गाडीस्वार भेटेपर्यंत माशीने किती अंतर प्रवास केला? म्हणजे माशी इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे कळते. आणि कधीपर्यंत करायचंय? 2 गाडीस्वार भेटेपर्यंत. आपण काय करू आधी? 2 गाडीस्वार भेटतेत कधी हे तर काढू. दोघांच्या मधलं अंतर किती आहे? 200. मग आपल्याला काय माहित असतं? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड माहित असतं. डिस्टन्स किती आहे रे दोघांच्या मधलं? 200. दोघं एकमेकांकडे येतात म्हणजे त्यांच्या बेरजेची त्यांच्या स्पीडची बेरीज होईल त्यांचे. बरोबर. फास्ट फास्ट दिसतं ना. जर आपण अपोजिट चालू असतो झाडाचं वेगाने चाललेलं दिसतं. वेगानं का? स्पीड वाढतं त्यांचं. एका दिशेने असेल तर वजाबाकी होते, विरुद्ध दिशेने असेल तर बेरीज होते. सो 30 आणि 20 किती झालं? 50 झालं. किती तास लागतील रे? 50 चोक 200 ना. त्या गाडीस्वारांना एकमेकांना भेटायला किती तास लागतील? 4 तास. म्हणजे ते भेटेपर्यंत ती माशी फिरणार आहे. माशीचा वेग किती आहे? 60. माशी किती अंतर कापेल रे? डिस्टन्स बरोबर काय असतं? स्पीड इंटू टाइम. माशी 4 तास फिरणार कारण त्यांना भेटायला 4 तास लागतात. म्हणजे माशी 4 तास तिकडे तिकडे करत असणार आहे. बरोबर. माशीचं स्पीड आहे 60 आणि ती 4 तास फिरते, तर टोटल किती फिरते ती? 4 7 24. 240 किलोमीटर ती फिरते. ऑप्शन समजलं सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे, नेक्स्ट. 6 विद्यार्थ्यांना MNOPQR परीक्षेमध्ये वेगवेगळे गुण मिळाले. एम ला फक्त 2 जणांपेक्षा जास्त गुण मिळाले. 6 जण आहेत. 1 2
3 4 5 6 6 जण आहेत. एम ला फक्त 2 जणांपेक्षा जास्त म्हणजे एम ला इथं गुण मिळाले. एन ला पी पेक्षा जास्त गुण मिळाले. एन ला पी पेक्षा जास्त साईडला लिहून घेतलं, पण सर्वात जास्त नाही. एन ला सर्वात जास्त नाही म्हणजे इथं एन येणार नाही असं क्रॉस करून घ्यायचं. आर ला फक्त ओ पेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे आर इथं येणार आणि त्याला फक्त ओ पेक्षा जास्त गुण मिळाले. दुसऱ्या क्रमांकाला 220 गुण मिळाले. दुसऱ्या क्रमांकाला 220. आता एन पीच्या वर पाहिजे आणि एन टॉपला नको म्हणजे एकच जागा राहते एन आणि त्यातला माणूस कुठला राहतो आपल्याला एन पी एम आर एम एन ओ पी क्यू राहतोय. क्यू कुठे येणार इथे. दुसऱ्या क्रमांकाला 220 गुण मिळाले व शेवटून दुसऱ्याला 160 मिळाले. जर एम ला 190 असते, एम ला 190 मिळाले असते तर कोणाला 205 मिळू शकते. 205 गुण कुठे येणार आहेत रे. 190 आणि 220 मध्ये येणार. तर कोण आहे रे. पी आहे आपला. म्हणजे कोणाला मिळतील रे 205 गुण कोणाला मिळू शकतील. पीला मिळू शकतील. वर येतील का वर 220च्या वरचे आकडे पाहिजे. ओला मिळेल का नाही. 160चा आकडा खालचा आकडा पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने लिहून सोडवायचं. काही खडाखोड न करता सुटतं आपल्याला एक्झाम्पल. 3 7 11 15 या संख्या मालिकेची 50वी संख्या कोणती. ठीक आहे. आता मला हा प्रश्न घ्यायची इच्छा का झाली की बऱ्याच लोकांना वाटतं अरिथमॅटिक प्रोग्रेशन येत असेल, त्याचा फॉर्म्युला माहित असेल तरच हा प्रश्न सुटेल. असं काही नाही. सिंपल लॉजिक लावू ना आपण. 3 7 11 15 आहेत बरोबर. 3 7 11 आणि 15 कितीचा गॅप आहे रे. 4चा 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 बरोबर. आता मला सांगा हे 15च कसं आलं आधी आपण ठरवू. 15च कसं आलं बघा. कितवी संख्या ही चौथी संख्या काढायची आपल्याला. चौथी संख्या आणि गॅप किती झाले मध्ये 3. चौथी संख्या काढायची असेल तर एक गॅप 4चा आहे आणि आपण त्याला 3 न गुणलं. चौथी संख्या काढायची म्हणून 3 न गुणलं तर 4 त्रिकोण 12. 3 मध्ये 12 मिळवले की काय आलं 15 आलं. सेम मला 50वी संख्या काढायची म्हणजे गॅप किती असणार 49. म्हणजे मी 3 म्हणजे 4 ने कितीला 49 ला गुणणार. 4 गुणिले 49 ते कशात ऍड करणार 3 मध्ये ऍड. किती येते मग 4 9 36. 4 चौक 16 आणि 3 19. 196 इकडे 3 आले किती आलं 190. कळलं का. फॉर्म्युला माहित नाही काही नाही पण एक अंदाज करून त्याच्यावरून ठरवलं की काय कसं काय काय केलंय त्याच्यावरून आपण काढलं. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये इथं 44 पाहिजे. 44 लिटर द्रावण बी ऍड केलं. काय प्रश्न. एका मिश्रणामध्ये ए आणि बी चे प्रमाण 9:4 होते. एका मिश्रणात ए आणि बी चे प्रमाण किती आहे 9:4 आहे. 78 लिटर मिश्रण काढून म्हणजे 78 लिटर मिश्रण काढलं तर उरते किती 9:4. हे मी तुम्हाला कसं सांगितले. एका बादलीतून जर आपण एक तांब्या काढलं तर बादलीत जे प्रोपोर्शन असेल तेच तांब्यात असतं. उरलेल्या बादलीत पण परत तेच असतं. पाणी फेकून दिलं तरी त्याच्यात तेच असतं मिश्रण. ते थोडक्यात काय आपण फक्त दूध आणि पाण्याचं दूध काढू शकत नाही ना फिजिकली फक्त. सो 78 लिटर काढल्यावर पण प्रोपोर्शन काय राहील 9:4 राहील. त्यांनी काय केले आता त्याच्यामध्ये 44 लिटर ऍड केले. याच्यात 44 लिटर ऍड केले. आता त्यांनी 44 ऍड केल्यावर झालंय किती म्हटले त्यांनी. पी आणि याचे किती झाले 8 7. नीट लक्ष द्या. पी आणि याचं म्हटलंय. ठीक आहे. म्हणजे हे काय येणार 7 8. ए आणि बीच्या प्रमाणात लिहायचं आपल्याला. असं झालं. आता मला सांगा 9:4 प्रमाणात 44 लिटर बी टाकलं तर किती झालं 7 8 झालं. ठीक आहे. आता आपण हे चेक करू मग कसं काय करायचंय. मला सांगा टाकलंय काय द्रावण बी टाकलंय फक्त. हे सोबत छडछड केलंय का नाही. ह्याला आपण काय करायचं कॉन्स्टंट आणू. ह्याला किती गुणायला लागेल 9 ला आणि 7 ला एकत्र करण्यासाठी. एलसीएम त्यांचं 63 आहे. 9 ला 7 न गुणणार 7 ला 9 न गुणणार किती येते 7 9 63. 7 चौक 28. 9 7 63. 9 8 72. आता बघा 63 झालं सेम. आता किती न वाढलंय बघा 28 42 झालं म्हणजे 44 न वाढलं. त्यांनी किती न वाढवलंय. त्यांनी किती न वाढवलंय 44 नच वाढवलंय. म्हणजे आपल्या 44 ला ते काय म्हणतात 44च. म्हणजे आपल्या एकला ते काय म्हणतात एकच. ओके. इंग्लिश मध्ये करेक्ट आहे बघा हा प्रश्न. आपल्या एकला एकच म्हणतात. तर आपण काय करू शकतो मग आता आपलं टोटल काढायला लागेल किती आहे 7 आणि 20 80. 80 ना 88. 88 3 91. आपल्या 91 ला काय म्हणतील 91च म्हणतील ते बरोबर. पण हे 91 आलंय कधी रे जेव्हा आपण कशातून तरी 78 मायनस केले त्यावेळी 91 आले. तर सुरुवातीला किती द्रावण होतं विचारले किंवा सुरुवातीला किती मिक्सचर होतं. ठीक आहे. तर कसं काढणार आपण हे 91 मध्ये थोडक्यात असं कशातून तरी 78 वजा केलं तर 91 भेटतं. तर x इज इक्वल टू 78 प्लस 91 किती येते 8 आणि 1 9 9 7 16 169. सुरुवातीला किती होतं 169 होतं. कळालं का. तुम्हाला असं विचारलं असतं त्यांनी. तुम्हाला असं विचारलं असतं की सुरुवातीला द्रावण किती होतं. किती आहे सुरुवातीला द्रावण 9:4 आहे ना. 9:4 म्हणजे टोटल किती झालं 13.
पण आपलं किती आहे 169. आपलं 13 म्हणजे 169 आहे, तर आपलं 1 म्हणजे 13. 53 किती होतं 93 17 53 बी किती होतं तर 52. कसल्याही पद्धतीने आपण काही आन्सर करू शकतो. कधी जेव्हा आपल्याला एकदा हे भेटतं ना, आपल्या ऐकलं ते कितीची किंमत करतात त्याच्यावरून आपण काही सॉल्व्ह करू शकतो. पुढे सिलॉजिझम. सर्व शिक्षक प्राध्यापक आहेत. सर्व शिक्षक प्राध्यापक आहेत. एकही शिक्षक विद्यार्थी नाही. एकही शिक्षक विद्यार्थी नाही. काही विद्यार्थी कमकुवत आहेत. काही विद्यार्थी कमकुवत आहेत. पहिलं, सर्व कमकुवत शिक्षक असण्याची शक्यता आहे. मला सांगा, शक्यता आहे का रे? हे जे कमकुवत आहेत ह्यातले जे हे विद्यार्थी आहेत कधीतरी शिक्षक असतील का? कधीच असणार नाहीत. कारण विद्यार्थी शिक्षक एकमेकांचं तोंड पण नाही असं म्हणायचं आहे थोडक्यात. जे शिक्षक कमकुवत ते कमकुवत विद्यार्थी आहेत ते कधीच शिक्षक असणार नाही. त्यामुळे ह्याची शक्यता सुद्धा नाही येणार. दुसरं, सर्व कमकुवत प्राध्यापक असण्याची शक्यता हे होऊ शकतं. कसं होणार हे बघा, हीच डायग्राम आहे. हे काय झाले शिक्षक, हे शिक्षक, हे प्राध्यापक. आता काय म्हणले विद्यार्थी शिक्षक नाहीये म्हटले. ह्याला विद्यार्थी ठेवलं आणि काय म्हणले परत हे असं करू आपण किंवा हे असं करू, कसं पण करा. आणि हे कमकुवत, ही अशी जर डायग्राम काढली तर सगळं सॅटिस्फाय केले मी. तरी पण ह्याच्यात काय येतंय सर्व कमकुवत प्राध्यापक असण्याची शक्यता आहे. बघा ना, आहे ना, प्राध्यापकांच्या मध्येच आहेत सर्व कमकुवत प्राध्यापकांमध्ये, आणि एकही विधानाला मी चुकीचं नाही ठरवलं. सगळे विधानाच्या कंडिशन पूर्ण होते. सर्व शिक्षक प्राध्यापक आहेत का? आहेत. एकही शिक्षक विद्यार्थी नाही. एकही शिक्षक विद्यार्थी नाही. काही विद्यार्थी कमकुवत आहेत. हे बघा, काही विद्यार्थी कमकुवत आहेत. एवढं करून पण हे आहे. त्यामुळे असण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. आहेत म्हणलं असतं तर चूक झालं असतं, पण शक्यता आहे तर आहे बाबा. पण इथं बघा शक्यता सुद्धा येत नाही त्यांची. इथं शक्यता सुद्धा येत नाही. त्यामुळे काय येणार फक्त 2 बरोबर. फक्त 2 बरोबर. पुढचा बघा, ह्याच्यावर तर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओज बनवले. सरकता जिना सगळ्यांना अवघड वाटतो टॉपिक हा सरकता जिन्याचा. ठीक आहे, काय आहे सरकता जिना? एलिव्हेटर असते, ते वर जात असेल किंवा खाली येत असेल. जर ते वर जात असेल आणि तुम्ही पण वर जात असाल तर ते ऍडिशन करायला लागतं. जर ते खाली येत असेल तुम्ही वर जात असाल तर वजाबाकी करायला लागते. हे जे बोट स्ट्रीमचं चालतं ना आपलं, त्या पद्धतीने आहे. ठीक आहे, तर मग थोडक्यात काय असतं, जिन्यांच्या पायऱ्या कधी चेंज होणार आहेत? सरकते जरी असले तरी सुद्धा जिन्याचं बटन ऑफ केलं आपण सरकते जिन्याचं, तर त्याच्यावरचं जे डिस्टन्स आहे ते नेहमी कॉन्स्टंट, त्या पायऱ्या नेहमी कॉन्स्टंट राहतील. मग मी त्या पायऱ्यांना काय म्हणतो म्हणतो. आणि त्या पायऱ्या मोजायच्या कशा? त्या पायऱ्या मोजायच्या कशा? एम माणसानं, त्याच्यावर माणूस जेवढा चालतो तेवढ्या प्लस जिन्याचं पण काहीतरी असेल ना, जिन्याच्या ह्याच्यात जे काही होईल ते जिन्याचं स्पीड इंटू टाइम. बरोबर, जिन्याचं स्पीड ई पकडू एक्सकेलेटरचं, आणि तर टी वेळेसाठी असणार ना, तर ते तेवढ्या गोष्टी येणार आता आपल्याला इथे. तर बघू आता आपण कसं काय करता येतं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित. ठीक आहे, हा व्हिडिओ तर डिटेल एक्सप्लेन केला, तो बघा, मग त्यानंतर हे लगेच कळून जाईल. काय म्हटलंय, घाई असल्याने ए आणि बी उतरण्यासाठी असलेल्या सतत सरकते असलेल्या जिन्यावरून उतरत आहेत. जमिनीवर पोहोचण्यासाठी ए आणि बी अनुक्रमे 80 आणि 120 पायऱ्या उतरतात. मी असं पकडू का टोटल पायऱ्या एन ए आणि एन बी सेमच असणार आहे, पण एन च्या बाबतीत मी असं लिहू का ए किती पायऱ्या उतरतोय 80 प्लस, ठीक आहे, त्याचं काहीतरी स्पीड असेल एक्सक्युलेटरचं, आणि इंटू टाइम पण असेल किती वेळेसाठी ए त्याच्यावर होता. बरोबर, बीचं पण सेम असंच लिहितो मी, एन बी 120 प्लस त्याचं काहीतरी स्पीड असेल जिन्याचं आणि इंटू टी असेल. आता त्यांनी काय विचारले, ज्या वेळेत बी 3 पायऱ्या उतरतो, ज्या वेळेत बी 3 पायऱ्या उतरतो त्याच वेळेत ए किती पायऱ्या उतरतो रे? एकच उतरतोय. म्हणजे ह्याला 1x आणि ह्याला 3x पकडू कमी, ह्याला 1x आणि ह्याला 3x पकडतो. आता मला सांगा आपल्याला एक्सिलेटरचं स्पीड काढायचं आहे. कसं काढतो आपण स्पीड एक्सिलेटरचं? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर, आता हे जे टाइम असेल आपल्याला, आणि टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, हे जर माहिती आहे आपल्याला, ई तर दोन्हीचं सेम आहे. एक्सिलेटरचं स्पीड चेंज होईल का कधी? चेंज काय होणार आहे, तो किती वेळेसाठी त्या एक्सिलेटरवर आहे हे टाइम चेंज होणार ना. मग तेच टाइम कसं काढतोय आपण डिस्टन्स अपॉन स्पीड. मग एचं काय असेल रे टाइम, एचं टाइम काय असेल, ती काय असणार एचं 80. 80 पायऱ्या चढतो म्हणजे तेवढं त्यानं डिस्टन्स कव्हर केलं, करेक्ट. सो 80 असणार. आणि ह्याचं काय असणार, मग बीचं काय असणार, टीबी काय असणार आपला 120.
एचं स्पीड किती आहे रे? 1x आहे म्हणजे x आहे. बीचं स्पीड किती आहे रे? 3x आहे. मग हे जर मी तिथे टाकलं तर मला भेटेल की नाही व्यवस्थित? मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटतील, काही माझ्याकडे राहणार नाही. आता मी हेच सगळ्या गोष्टी तिथे टाकतो. काय येईल याचं? 80 प्लस ई इंटू टी किती आला आपला? 80/x. सेम याचं सांगतो 120 प्लस ई इंटू 120/3x. कळालं? पण मला माहित आहे एन ए आणि एन बी एकच आहेत. एन ए आणि एन बी एकच आहेत. आता मी काय करणार? सगळं एकमेकांना इक्वेट करू आपण आता. 80 प्लस ई/x कॉन्स्टंट राहील आपल्याकडं इंटू 80 इज इक्वल टू 120 प्लस ई/x इंटू 40 येईल बघा. हे 312 आणि हे 40. ओके, मी माझी खरंच प्रामाणिक इच्छा आहे, एज्युकल्चर म्हणून युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर जा. अभिषेक ठिगे सरकताची नजरी नुसतं युट्यूबवर सर्च केलं ना ते लेक्चर बघा. कारण मी तर डायरेक्ट ह्या उदाहरण समजवते. तिथं बेसिक पासून सांगितलं मी सगळं. 40 मिनिटाचा व्हिडिओ होतो एकदम बेसिक साठी. सगळे आयोगाला पडलेली 4-5-6 गणित आहेत ती सगळी त्याच्यात घेतली. तुम्हाला जरा डायरेक्ट जड जाईल त्यामुळे ते आधी बनवतो मी असं मला वाटतं. ओके, सो आता इथून आपण काय करू? हे इकडे तिकडे घेऊ सगळं. ई/x 40 इकडे घेऊ. मग काय होणार? ई/x कॉन्स्टंट ठेवू 80 वजा 40 करू आपण. बरोबर? 80 इकडे घेऊ, 120 वजा 80 करू. किती येते? 40 येते. हे पण किती आलं? 40. म्हणजे ई/x बरोबर काय आलं? ई/x बरोबर आपलं काय आलं? 1. हे बघा ना, 80 वजा 40 40 40 40 कॅन्सल. ई/x बरोबर 1 आलं. आता टाका ना, कुठे पण पुट करा, टोटल पायऱ्या येतील. एन ए मध्ये जर मी पुट केलं, ई/x म्हणजे काय पुट केलं मी एन ए मध्ये? 1 पुट केलं. ई/x म्हणजे 1 पुट केलं एन ए मध्ये. तर हे काय येईल? 1. आणि 80 अधिक 80 80 81 आणि 80 अधिक 80 160. किती पायऱ्या असतील? 160. बी मध्ये पुट करा. ई/x काय आलं? 1. 3 चौक 12 40 120 आणि 40 160. टोटल पायऱ्या किती आल्या रे आपल्या? टोटल पायऱ्या 160. ठीक आहे. कुठलं गणित आहे? असे पाठ. हा पेपर सेम टू सेम आयोगाचा लेवल आकडे चेंज, म्हणजे जे 2013 पासून ते 2019 पर्यंतचे पेपर आहेत त्याच्यातलं फक्त आकडे चेंज करूनचा पेपर आहे. तीच लेवल राहावी, तेवढाच वेळ लागावा तुम्हाला समजायला त्यानुसार. आता बऱ्याच जणांनी हा प्रश्न पडलाय तरी पण व्यवस्थित पद्धतीने शिकून नाही घेतला. ठीक आहे, की बाबा नाही नाही पाठ करा, असं आहे तसं काहीतरी अंदाज लावायचा, या दोन्हीच्या पटीतली संख्या हे ते असं करून. तसं काही नाहीये, प्रॉपर मेथड आहे. टाइम स्पीड डिस्टन्स ऍप्लिकेशन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर हे टाइम स्पीड डिस्टन्स ऍप्लिकेशन आहे. त्याच्यातलं पण बोट अँड स्ट्रीमचं ऍप्लिकेशन आहे. आणि त्याच्यात मग पायऱ्यांचं ऍप्लिकेशन, स्टेअर्स वगैरे. ठीक आहे, त्याच्यावरचा प्रश्न आहे. टाइम स्पीड, त्याचं ऍप्लिकेशन बोट अँड स्ट्रीम, आणि त्याचं परत एक्झाम. असं आहे. खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे. पुढे खालीलपैकी कोणती आकृती प्रश्न आकृती पूर्ण करेल? आता जे जसं आहे ते त्या पद्धतीने करून घ्यायचं. इथं आपल्याला चौकोन पाहिजे, चौकोन तयार केला. परत हे इथून इथून असं भेटतात सगळ्या गोष्टी, तर इथून इथून भेटवा त्याला. तर अजून काय? हा चौकोन झाला, हा चौकोन झाला, आणि हे सगळे एकमेकांना असं करतात. तर हे अशा पद्धतीने करा. आणि मध्ये पण असं करायचं बाबा, मध्ये पण असं करा. कुठं झाली ही डायग्राम? असं 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 आणि हे असं. कुठं कुठं आहे तरी? आणि आपल्याला इथं टेकलं पाहिजे ना, ह्या उभ्या रेषेवर इथंच टेकते बघा फक्त. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 येणार. इथं पण तेच डायग्राम दिसते, पण टिकते कुठं बघा? इथं टिकते, इथं टिकते. आपल्याला ते नको. आपल्याला इथं टेकलं पाहिजे आणि इथं टेकलं पाहिजे. चालेल, ऑप्शन नंबर 2 मध्ये. आकृत्यांचे प्रश्न असं एक एक पॉईंट पकडून बघायचे, सगळ्यात परफेक्ट उत्तर काढायला बघायचं, आणि मेन म्हणजे ते पण एलिमिनेट करून बघायचं. ओके, पुढे जाऊ आपण. इझी पार्ट टू विन ला ADMI नो असं म्हणतात. यावरून टेल साठी कुठला शब्द बघायचा? टेल. ह्याच्यात डायरेक्ट कसं घुसायचं? आणि टेलच कुठे आहे बघायचं. टेल इथं आहे. मग आपल्याला टू ऑफ आणि नाईट काढायला लागणार, मग त्याच्यावरून टेलचं भेटणार. कळालं? मग टू कुठे आहे? 3 म्हणजे 2 आहे. 2 2 2. बिलियाजा. ह्याच्यात बिलियाजा मधलं कॉमन कुठे आहे बघा? जा जा जा, म्हणजे जा तर गेलं 2 ला. आता ऑफ बघायचं. ऑफ, ह्या दोन्हीमध्ये ऑफ आहे, आणि ह्या दोन्हीमध्ये काय? बिलिया, बी आहे. म्हणजे काय झालं? बी कोणच्यासाठी झालं? ऑफ साठी झालं. बी काय झालं? ऑफ साठी झालं. तर नाईट बघायचं आपल्याला. नाईट, नाईट आहे का कशात? कशातच नाहीये. म्हणजे हे टेल आणि नाईट आहे ना, त्याला ली आणि यापैकी काही पण येऊ शकतं. तसा आहे एक ऑप्शन, ली आणि योपैकी. ली आणि योपैकी. ठीक आहे, 1 और 2 नाही ना इथं, या असतं तर 1 और 2 आलं असतं. नाही तर तुम्ही ह्याचा आन्सर लिहिलं असेल तर ह्याचा आन्सर ऑप्शन. तसं पाहिलं तर टायपिंग मिस्टेक आहे, तसं पाहिलं तर.
मला इथे ली आणि या टाकायचे. मस्त आहे. 1 or 2. प्रश्नामध्ये घुसायचं कसं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, की लवकर कसं सुटेल. आपल्याला जे पाहिजे त्याच्यापर्यंतच आपलं दिसलं पाहिजे. आपल्याला तुम्हाला इझीच डिकोड करून काय भेटणार आहे का? पाथ डिकोड करून काय भेटणार आहे का? टेल पाहिजे तर टेलच्या दृष्टीने आपल्याला केलं पाहिजे. पी आणि के त्यांच्या कार्यालयातून चालायला सुरुवात करतात आणि विरुद्ध दिशेने चालतात. म्हणजे पी ला इकडे घ्यायचं तर क्यू इकडे चाललाय. ठीक आहे. प्रत्येक जण 10 किलोमीटर चालतो. हा 10 किलोमीटर चालला, हा 10 किलोमीटर चालला. हा 10 चालल्यानंतर पी डावीकडे वळतो. पी डावीकडे वळतो. तर पी ला डावीकडे वळवला आपण. नंतर काय विचारले, के उजवीकडे 10 किलोमीटर जातो. आता ह्याची के इकडं उजवीकडे, त्याची उजवी बाजू ही झाली. आपण 10 जातो, हा पण 10 जातो. तर आता ते एकमेकांपासून किती दूर आहेत? बऱ्याच लोकांना काय होतं, हे वाटतं की हे दरवेळी असंच येणार आहे, पायथागोरस वापरायलाच लागणार आहे आपल्याला, म्हणून ते गडबडीत हे उत्तर लिहून टाकतात. पण नाही ना, ते दोघे एकाच साईडला आले. आता ते एकमेकांपासून किती लांब आहेत? एवढेच लांब आहेत ना ते. आन्सर 20. याचा आन्सर काय ना 20. गडबडींसाठी हा प्रश्न आहे. गडबड केल्यावर काय होतं त्यासाठी हा प्रश्न. ठीक आहे. पुढे मला उजवी बाजू डावी बाजू त्यांची त्यांची कळली पाहिजे. x³ भागिले 2 अधिक x² भागिले 4 वजा 36 बरोबर 0. तर x बरोबर काय असेल? एक एक ऑप्शन टाकून बघायचं ह्याच्यात सरळ. -4 जर मी टाकलं, -4 टाकलं तर काय होईल? -4 चा क्यूब -64 भागिले 2 अधिक 16 भागिले 4 वजा 36. किती येते हे? -32 वजा 36 अधिक 4. हे येते का रे 0? नाही येत. ऑप्शन नका टाकू. 4 टाकून बघू. 4 चा क्यूब 64 भागिले 2 अधिक 16 भागिले 4 वजा 36. 32 अधिक 4 वजा 36. 32 आणि 4 36. 36 वजा 36 0. म्हणजे 4 टाकले की आन्सर करेक्ट येतो. आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर 2. ते माझा प्रश्न आयोगाला येऊन गेलेला. मी इक्वेशन चेंज केले आणि हे चेंज केले. एका निवडणुकीत 2 उमेदवारांनी भाग घेतला. 10% लोकांनी मतदान केले नाही. 300 मते अवैध ठरली आणि उमेदवार 60% मतांनी जिंकला व हरलेल्या उमेदवारापेक्षा 900 मते त्याला जास्त मिळाली. ठीक आहे. तर एकूण वैध मते किती? एकूण वैध मते किती असं विचारलं. आता बघा 2 उमेदवार आहेत. 2 आणि वैध मतच विचारतात आपल्याला फक्त. एकूण वैध किती? 2 उमेदवार आहेत. 100% मते वैध आहेत असं पकडू. ठीक आहे. आणि तो 60%ने जिंकलाय. तो 60%ने जिंकलाय. 60% मतं त्याला पडली नाही. तो 60%ने जिंकलाय. म्हणजे ह्याला 20% असतील, ह्याला 80% असतील, तर तो 60%ने जिंकला. करेक्ट. पण हे 60% जिंकले म्हणजे त्याला कितीतरी मतं जास्त मिळाली. ती मतांच्या भाषेत किती दिली त्यांनी? 900 दिले. म्हणजे आपल्या 60ला ते काय म्हणतात? 900 म्हणतात. तर आपल्या 100ला ते काय म्हणतात? एक एक शून्य गेलं, किती उरते? हे 6 × 6 15 7 90 150 आणि हे 1500. एकूण वैध मते किती झाली? 1500. तुम्हाला विचारलं असतं की बाबा एकूण लोकसंख्या किती होती त्याची? लोकसंख्या किती होती? तर तुम्ही काय करणार आहे? 1500 तर वैध मतं झाली, 300 मते अवैध पण आहेत. ह्याच्यामध्ये 300 ऍड केली तर 1800 जणांनी मतं दिली असं म्हणतो, त्यातली अवैध आहेत. पण ही 1800 म्हणजेच किती आहेत? 10% लोकांनी मतदानच केलं नाहीये. म्हणजे 1800 म्हणजे किती आहेत? 90%. 90% म्हणजे 1800. तर 100% म्हणजे आपली काय असणार? लोकसंख्या. एका शून्याला एक शून्य गेलं. 9 × 9 9 2 18 9 0 0. किती आली रे लोकसंख्या? 2000. हे जसं विचारलंय ते त्या पद्धतीने लिहायचं. त्याचं 1800 उत्तर किती आलं असतं? एकूण किती लोकांनी मतदान केलं. 1500 का आलं? वैध मतं किती. एकूण लोकसंख्या किती विचारलं असतं? तर 2000 आलं असतं. कळलं? 3 प्रश्न एका प्रश्नातून टॅकल केले जातात. ठीक आहे. पुढे तुम्ही स्वतःबद्दल एकदम मोकळेपणाने व मुद्देसूद बोललं पाहिजे असं एक तुम्हाला मुलाखत मार्गदर्शक सांगतो. तर याचं काय असेल? पहिलं गृहीतक काय असणार? असे जर सांगितले नाही तर उमेदवार दबावाखाली भीतीने मुलाखत घेतील. दुसरं, स्वतःबद्दल असलेला आत्मविश्वास तुमची प्रगती होण्यास कारणीभूत ठरेल. मेन गोष्ट आता इथे येते की गृहीतकांचे प्रश्न म्हणजे काय? तुम्ही एक विधान करता, ते विधान करण्यामागे तुम्ही काही काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. ठीक आहे. त्याला म्हणायचं गृहीत. मग ती छोट्यातल्या छोटी का असेल. आता एक जण मुलाखत मार्गदर्शक जर असं म्हणत असेल
तुम्ही स्वतःबद्दल एकदम मोकळेपणाने व मुद्देसूद बोलले पाहिजे. तर जर तो म्हणत असेल तर त्याला काय वाटत असेल रे, त्याला असं वाटत असेल ना की बाबा काही काही मुलाखतदार आहेत किंवा उमेदवार आहेत, ठीक आहे, तर ते काय करतात, ते भीतीने मुलाखत घेतात. जर मी असं बोललो की मोकळेपणाने आणि मुद्देसूद बोला तर त्यांची जरा भीती कमी होईल, बरोबर, म्हणून ते नसेल. त्यामुळे पहिलं गृहीतक करेक्ट आहे. दुसरं काय म्हणतंय, स्वतःबद्दल असलेला आत्मविश्वास तुमची प्रगती होण्यास कारणीभूत ठरतो, हे त्याला माहित आहे आणि हे ते मुलांना सांगायचंय, त्याला उमेदवारांना सांगायचंय. म्हणून तो काय म्हणतोय, तुम्ही स्वतःबद्दल एकदम मोकळेपणाने बोला आणि मुद्देसूद बोललं पाहिजे, जेणेकरून हा सुद्धा डाऊट उमेदवारांचा क्लिअर होईल असं त्याला वाटत असेल ना, म्हणून तर त्याच्याकडून वरचं वाक्य बोललं गेलं. म्हणून आपण इथं काय म्हणतोय, दोन्ही गृहीतक करेक्ट आहेत. गृहीतकांवरचे सुद्धा सगळे ऑडिओ मी ह्याच्यावर बनवले. सगळे 6 ऑडिओ आहेत. तुम्ही याच्यावर जावा, टेलिग्रामवर या, ते 6च्या 6 ऑडिओ ऐकून घ्या. तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही, कारण प्रत्येक त्या विधानांचे जे चॅप्टर आहेत ना, प्रत्येक चॅप्टरवर वेगळ्या पद्धतीने विचार करा. तुम्ही सगळ्याला एकच गोष्ट लावू शकत नाही. या गृहीतकाला तुम्ही कधीतरी निष्कर्ष म्हणलं तर वेगळा आन्सर येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्यावर जाऊन 6 ऑडिओ ऐकायचे प्रत्येकानं, कंपल्सरी परीक्षेला जायचं. नेक्स्ट. किरण हा ए आणि बी चा एकुलता मुलगा आहे. आता गृहीतक काय असेल ह्याच्यावरचं? हे मे बी एकुलता एक मुलगा आहे. निष्कर्ष काय असेल? इथं निष्कर्ष पाहिजे, कन्क्लुजन आहे ना इथं, खाली बघा, कन्क्लुजन आहे, इथं पाहिजे निष्कर्ष. किरण हा ए आणि बी चा एकुलता मुलगा आहे. किरण ए आणि बी चा एकुलता मुलगा आहे. तर किरण मुलगी असू शकते का? त्यांनी सांगितलंय मुलगा आहे, तर मुलगी कशी असू शकेल? शकत नाही. दुसरं काय, किरणला एक बहीण आहे. पण याच्यातून सांगू शकतो का रे? याच्यातून, या वाक्यातून असू शकेल की, पण सांगू शकतो का आपण? नाही. ए आणि बी ला एक मुलगा आहे, एवढंच एक वाक्य आपण याच्यातून सांगू शकतो. ए आणि बी ला एक मुलगा आहे, एवढं एकच वाक्य आपण सांगू शकतो. त्यामुळे आन्सर काय ना, फक्त सी हा निष्कर्षच आपण काढू शकतो. कळालं का? बॅट आहे. खाली दिलेल्या 3 व्यक्तींच्या वाक्यांमध्ये एक वाक्य खरे व एक खोटे आहे, त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. ठीक आहे, आता ह्याचा पण एक व्हिडिओ आहे माझा खरे खोटेचं, त्यात सगळं क्लिअर केलं. मला एक गोष्ट काय सांगितली, ते 2 लोक एकाच व्यक्तीचं नाव घेतात, ते विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नसतं, पण ते याचं तरी उत्तर असतं ऍटलिस्ट. ते तुम्हाला हे दिले ना, त्याच एक निघतं. म्हणजे कधी कधी खोटं बोलणार असतं ना, तर ते खोटं बोलणाऱ्याचं आन्सर निघतं, तुम्हाला वेगळं काहीतरी विचारलेलं असतं. ठीक आहे, सो विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, पण ह्याच्यात विचारलेला प्रश्न पण तोच आहे आणि ह्याचा पण प्रश्न तोच आहे. विराट काय म्हणतो, ही माझी बॅट आहे, आणि रोहित म्हणतो ही माझी बॅट आहे. दोघ जण सेमच वाक्य करतात. सर्वोत्तम फलंदाज कोण आहे? विराट आहे. हे कशाचं उदाहरण आहे? अनु, बनू आणि चानू धनुर्धार, सर्वोत्तम धनुर्धार, तर ते त्याच्या पद्धतीनं हे करायचं. ठीक आहे, नेक्स्ट. हा प्रश्न भारी आहे, प्रोबॅबिलिटीवरचा प्रश्न आहे हा, पण बरेच जण चुकण्याची शक्यता आहे. रमेशची पास होण्याची शक्यता किती आहे? 3/7 आहे. रमेश पास होण्याची शक्यता आहे 3/7. महेशची पास होण्याची शक्यता किती आहे? 4/5 आहे. मला सांगा, पास होण्याची शक्यता 3/7 आहे, नापास होण्याची किती असेल रे? एकातून मायनस करा, हे 4/7 होईल. महेशची 4/5 आहे, नापास होण्याची किती असेल रे? 1/5 आहे, बरोबर. आता काय म्हटलंय, कोणीतरी एकच पास होण्याची शक्यता आहे. म्हणजे रमेशच फक्त पास झाला पाहिजे किंवा महेश पास झाला पाहिजे. मग कशा असणारी शक्यता? रमेश पास झाला, पण त्याच वेळी महेश नापास झाला पाहिजे, त्यालाच काय म्हणायचं, एकच पास होतो. म्हणून 3/7 गुणिले 1/5, किंवा किंवा म्हणजे आधी महेश पास झाला पाहिजे आणि त्याच वेळी रमेश नापास झाला पाहिजे. ते किती आहे? 4/7. किती येते हे? 3 3 7/5 अधिक 4 चौक 16 7/5 35, 16 3 19/35. त्याचं आन्सर आलं 19/35 नंबर. नेक्स्ट. 9 व्यक्ती छाया, डिंपल, बीना, अजित, जया, फतिमा, गगन, हेमंत, कौशल उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसलेले आहेत. 9 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9.
जर आहे, 2 वेळा काढू आपण. 2 वेळा का काढायचं? 2 पॉसिबिलिटी तयार झाल्या तर सायमल्टेनियसली फिल करायचं. एक एक फिल करत बसलं तर जर कुठं चुकलं तर चुकीची कोणती पॉसिबिलिटी तुम्ही घेतली तुम्हाला सगळं डबल करायला लागतं. 2 घेतले तर ते करायला लागेल. आता काय सांगितलं बघा, बी ना गगनच्या डावीकडे चौथ्या स्थानावर, जे माहित नाही तिकडे घेऊया आपण. ठीक आहे, बी ना गगनच्या डावीकडे चौथ्या स्थानावर, गगनच्या डावीकडे चौथ्या 1, 2, 3 आणि 4. फतिमा ही छायाच्या उजवीकडे चौथ्या, फतिमा ही छायाच्या छायाच्या उजवीकडे चौथ्या 1, 2, 3 आणि 4 आणि कौशलच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसले, कौशलच्या डावीकडे दुसरे 1 आणि कौशल. आता किती जण बघा भेटले एकाच्या. ठीक आहे, कुठे येतील मग हे? किती जण झाले? 1, 3, 4, 3, 7 जण झाले आणि आपल्याकडे 9 जण आहेत. म्हणजे एकदा इथं टाकू, इथं खाली टाकू. दुसऱ्या स्थानावर आहे किजो, म्हणजे कोण? कौशल. कौशल किजो त्याच्या उजवीकडे 5व्या स्थानावर आहे. सो टू द राईट ऑफ अजित, अजितच्या इथं अजित आहे, किजो अजितच्या पाहिजे. अजितच्या उजवीकडे कितव्या स्थानावर आहे? 5th. कोण? कौशल. म्हणजे 5, 4, 3, 2, 5, 4, 3, 2, 1. इथं कोण येणार? आपला अजित येणार आता. ठीक आहे, आता हे मांडून घेऊ आपण जरासं. पहिल्यांदा छायाला इथं टाकू, छाया अजित 2 सोडले, एफ 1 सोडला, के. इथं पण येईल ना, छाया अजित 2 सोडले, के 2 सोडले, एफ आणि नंतर 1 सोडून के. अजून एक येईल पण ठीक आहे, एवढ्यात बसलं तर ठीक, नाही तर तीच कंडिशन. डिंपल ही कौशल आणि बीनाची शेजारी नाही. डिंपल ही कौशल आणि बीनाची शेजारी नाहीये. जया आणि अजित यांच्यामध्ये 3 जण बसलेले आहेत. जया आणि अजित 1, 2, 3 जया. 1, 2, 3 जया. ठीक आहे, हे जर आपण तिकडे घेतलं असतं अजून तर ते 3 जणांची जागा भेटली असती की नसती माहिती. सो ठीक आहे, बघू आपण याच्यात. गगन हा छायाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. गगन हा छायाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. मग बघा 1, 2. गगन हा छायाच्या उजवीकडे, म्हणजे ही पण कंडिशन होती. म्हणजे आपल्याला तिसरी कंडिशन लागेल आपली, जी काय इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता बघा मी काय सांगतो, छायाला इथे घेतली ना, आता छायाला इथे घेऊ आपण. ठीक आहे, छायाला आपण आता इथे घेऊ 3 नंबरला. छायानंतर लगेच अजित आहे, अजित नंतर 2 सोडून एफ आहे, एफ नंतर 1 सोडून के आहे, केच्या अलीकडे जे आहे. आता काय म्हटले त्यांनी बघा, गगनचं काहीतरी सांगितलंय त्यांनी आपल्याला. गगन हा छायाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. गगन हा छायाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर 1, 2. गगन इथं झाला. आता मला सांगा, इथं जर गगन ठेवला असता, 3 सोडून इकडे मला बीनाला ठेवताच येत नाही. 3 सोडून इकडे बीनाला मला ठेवता येत नाही. पण आता बघा 1, 2, 3 बीनाला मला ठेवता. फायदा कळाला का? पॉसिबिलिटी लिहिण्याचा फायदा कळाला का? असा फायदा होतो पॉसिबिलिटीचा, नाही तर तुम्हाला सगळं परत करायला लागलं असतं. तो हे केलं आता आपण. आता काय राहिलं? हेमंतच्या उजवीकडे तिसरं. आता डिंपल आणि केच्या शेजारी बसत नाही. डिंपल म्हणजे डिंपल कुठे येणार? इथं येणार. मग हे राहिला कोण? हेमंत. हेमंत कोण येणार? इथं येणार. विचारलं काय? हेमंतच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसले रे? 1, 2, 3. कोण बसले? जी बसला. म्हणजे कोण बसलाय? गगन बसला. हे अशा पद्धतीने करायचं. 2 मिनिट लागतात त्याला, पण शेवटी घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलंय 75 नंतर हे प्रश्न सोडवायचे. पझल, ठीक आहे, खरे खोटे आणि इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट तर 80 नंबरला, खरे खोटे त्याच्या आधी घ्या, पझल्स त्याच्या आधी घ्या. ठीक आहे, हे 75 नंतर हे असे सिक्वेन्स ठेवायचे. मग तुम्हाला जे त्याच्यावर हातखंड चांगला आहे तुमचा, ते 75 नंतर असे प्रश्न सोडवायला घेत जातो. आधी जर घेतले आणि चुकून ते कन्फ्युज झालं तर सगळ्याचा प्रेशर तुमच्या पेपरवर पडेल. त्यामुळे तसं करू नका. 6 LMNOPQ चेन्नई, पुणे, नाशिक या 3 शहरात काम करतात. एका शहरात 2 पेक्षा जास्त नाही, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात 2च. प्रत्येकाचे काम वेगळे आहे, जसे बँकर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्र. ओ हा चेन्नईमध्ये काम करतो पण प्राध्यापक नाही. आता जे माहित आहे ते लिहून घेऊ. LMNOP आणि क्यू. ओ हा काय सांगितलं त्यांनी? चेन्नईमध्ये काम करतो.
पण काय सांगितलंय? प्राध्यापक नाहीये. पण प्राध्यापक नाही. नंतर एम हा बँकर असून एम कोण आहे? बँकर आहे. एम बँकर आहे. क्यू सोबत पुण्यात काम करतो. क्यू पुणे आणि एम पण काय? पुणे. असा येते. की जो इंजिनियर आहे कोण? क्यू. क्यू कोण आहे? इंजिनियर आहे. ठीक आहे. जो म्हटले की जवळच्याशी रिलेट करायचं आणि म्हटले की पहिल्यासोबत रिलेट करायचं. एन नाशिकमध्ये काम करतो. एन नाशिकमध्ये काम करतो पण वकील नाहीये. हा वकील नाहीये एन. ओके. पी डॉक्टर आहे. पी डॉक्टर आहे पण चेन्नईमध्ये काम करत नाही. पण चेन्नईमध्ये काम करत नाही. मग कोण राहिलं? कोण रे? पुण्यातले दोन झाले. मग दोघंच आहेत ना एका गावात. तर परत हा पण कुठे झाला? नाशिकच झालं. बरोबर. उरला कोण? हा चेन्नई झाला. ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण. पी डॉक्टर आहे पण चेन्नईमध्ये काम करत नाही. चेन्नईमध्ये काम करणारा एक व्यक्ती प्राध्यापक आहे. म्हणजे हा कोण असणार? प्राध्यापक असणार. नाशिकमध्ये कोण काम करतात? नाशिकमध्ये कोण कोण काम करतं सांगा रे. आपल्याला तेवढंच विचारले. नाशिक कुठे आहे? नाशिकमध्ये एन काम करतोय आणि नाशिकमध्ये हा पण काम करतोय. पी आणि एन. ऑप्शन नंबर कळालं का? आणि हा प्राध्यापक नाहीये. बाकीचे जे दोन असतात ते तुम्ही. आणि हा वकील नाहीये. तो वकील नाही म्हणजे हा वकील येणार. पूर्ण करायचंच असेल पझल तर. उरलं काही मानसशास्त्र नाही तर एन कोण येणार? मानसशास्त्र. पूर्णच पझल करायचं असेल तर ठीक आहे. पण आपले उत्तर तर मिळून गेले आपल्याला. पुढे रेल्वेसाठी रेल्वेसाठी फक्त एकेरी मार्ग उपलब्ध आहे. 540 किलोमीटर इतक्या एक समान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने एक स्थानक 200 किलोमीटरवर असलेल्या बी स्थानकावर पोहोचण्यासाठी 8 ला सोडले. 200 किलोमीटर आहे. हे ए आहे. हा बी आहे. हे 40 ने प्रवास करते. 40 किलोमीटरने प्रवास करते. 8 वाजता सकाळी. 8 वाजता. 650 किलोमीटर प्रवास करणाऱ्या गाडीने बी स्थानक ए वर पोहोचण्यासाठी 8:30ला सोडले. कितीने प्रवास करते? 50 ने प्रवास करते. वाहतूक नियंत्रकाच्या ही परिस्थिती सकाळी 10:15 वाजता लक्षात आली. मग आता आपल्याला काय करायचं? नीट लक्ष द्या. 8ला आहे, 8:30ला. तर रिलेटिव्ह स्पीड वगैरे कधी वापरू शकतो? एका टाइमला असेल. मग ही 8ला म्हणजे अर्ध्या तासात ही किती जाईल रे? 20 किलोमीटर जाईल. अर्ध्या तासात 20 किलोमीटर गेली. आता इथं 8:30 वाजले आणि आपलं इथे आले एची गाडी. अंतर किती राहिले? हे 180 राहिलं. परत टाइम काढायचा. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे आपलं आता? 180. स्पीड किती आहे रे? याचं 40 आहे, याचं 50 आहे. म्हणजेच किती होणार? टोटल 90 होणार विरुद्ध दिशेला. मागाशी पण बघितलं आपण. तर किती वेळ लागेल रे आपल्याला? 2 तास लागतील. आपल्याला किती वेळ लागेल? 2 तास लागतील. आता किती वाजलेत आपल्याकडे? 8:30 वाजलेत. 8:30 नंतर 2 किती झाले? 10:30. म्हणजे 10:30 वाजता त्या दोन गाड्या एकमेकांना धडकतील. करेक्ट. 10:30ला त्या दोन गाड्या एकमेकांना धडकतील. पण वाहतूक नियंत्रकाच्या किती लक्षात आली परिस्थिती? 10:15ला लक्षात आली. तर या दोन्ही गाड्यांची टक्कर टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाला गणिती हिशोबाने उपलब्ध असलेला कालावधी किती? तसा बराच वेळ असेल. त्याच्या लक्षात आल्यानंतर एकदम मॅथमॅटिकली किती टाइम उरला रे? 10:30ला धडकणार आहे आणि त्याला 10:15ला लक्षात आलं. आणि त्याच्याकडे 15च मिनिट उरणार आहेत टक्कर टाळायची असेल तर. कळलं का? सेम असा प्रश्न पडलेला. सेम तशाच पद्धतीने मी थोडंफार चेंजेस करून तुम्हाला दिलाय. ओके. एका विद्यार्थ्याला विज्ञानामध्ये 300 पैकी 32% गुण मिळाले. आता मला सांगा, 300 पैकी 32% गुण मिळतात म्हणजेच काय मिळतात रे? 96 गुण मिळतात. तर 46% पास होण्याची अट असेल तर त्याला 200 पैकी किती गुण मिळायला पाहिजे? टोटल मार्क्स किती झाले? 50. 500. 500 पैकी 46% पास होते. तर टोटल गुण किती झाले मिळायला पाहिजेत? 5 × 30. 5 × 20 आणि 3 23. 230 मिळायला पाहिजे. त्यापैकी त्याला 96 मिळाले. किती मिळायचे राहिले तर? म्हणजे 230 वजा 96 किती राहिले? 4. 23 मधून 10 गेले 13. 134 गुण मिळायचे राहिले त्याला. बरोबर. आणि ते किती भाषेत काढायचे? भाषेत काढायचे 200 पैकी. त्याला भाषेत जर 200 पैकी 134 मिळायचे असतील तर टक्क्यांमध्ये किती मिळायला पाहिजेत? बेसत्क 12, बेसाती. कळतंय का? समजते का? पटतंय का? ठीक आहे. एवढं सिंपल आहे ते. बघा काय लिहायचं आन्सर? लपलेली आकृती शोधायची आपल्याला. हे असं पाहिजे कुठेतरी. कशात आहे सांगा मला. हे बघा. तुमचं स्टार्ट केलं.
आहे का? भेटलं? सेम सेम. ओके. त्याच्याच बघ कुठे भेटतं. हे बघा. भेटलं का? अजून कशात भेटतंय का बघूया आपण. भेटलं? सगळ्यांच्यामध्ये हे भेटतं. ऑल द सगळ्यांमध्ये भेटतंय. ऑप्शन नाही आहे त्यात, पण सांगितलं. पुढे. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त करेक्ट ऑप्शन ह्याचा जो येईल ना, तो ऑप्शन नंबर 1 येईल. ऑप्शन नंबर 1 येईल, कारण हे एकदम मिडलला नाही, हे थोडं इकडे साईडला. हे सगळे एक्झॅक्ट मिडलला येतात सेंटरला. याच्यामध्ये तसं होत नाही. ऑप्शन नंबर 1 हे आन्सर की मध्ये आन्सर असेल. पुढे. ही आकृती एकदम सिंपल आहे. जे जसं सांगितले ते तसं करत राहायचं आपल्याला. फक्त इकडून असं गेलं पाहिजे, असं वर आणायचं. इकडून असं आलं पाहिजे, इकडून खाली आणायचं. तर अशा दोन कुठ्यात बघायच्या गोष्टी, आणि इकडून असं आडवं पण आणि हे पण आलं पाहिजे. असं कुठल्या ठिकाणी ह्याच्यातच आहे फक्त बघ. फक्त याच्यात. पुढचा प्रश्न आहे, घनाकृती फासे अभ्यासून 2 या अंकाच्या विरुद्ध बाजूला येणारा कुठल्या प्रकारचा आहे डायस हा? बघा, ह्याचे 4 आणि 3 7 होते, तर हा कुठला डायस झाला? जनरल डायस झाला. तर आपण काय करतो, हा एक डायस घेतो आणि याच्यातून दुसऱ्यात जे कॉमन आहे ते घेतो आपण. 4 3 5 आणि 6 2 3 म्हणजे 3 कॉमन वाल्या. तर ह्या दोन्ही डायस आपण कसं करतो, 3 कॉमन आहे ना, 3 लिहिलं, 3 ला क्लॉकवाईज फिरवलं, 3 2 6. त्याच्यात पण 3 लिहिलं, 3 ला क्लॉकवाईज फिरवलं, 3 5 आणि 4. विचारलंय काय? 2च्या विरुद्ध. 2च्या विरुद्ध कुठला आला? 5 आला. ऑप्शन नंबर 3. काय आलं का? ठीक आहे. तर शेवटचे PSDM चे प्रश्न बघू आपण 5. काय? तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात. तुम्हाला एका शासकीय कार्यालयातून एक प्रमाणपत्र मिळवायचे आहे. त्याप्रमाणे प्रमाणपत्राचे काम पूर्ण केल्यानंतर तुम्ही कुटुंबासोबत सहलीला जाण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे ते प्रमाणपत्र लवकर मिळावे अशी विनंती तुम्ही संबंधित कार्यालयातील लिपिकाला केली. जबाबदार नागरिक आहे तुम्ही आणि एक प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला, सहलीला जाण्याचे नियोजन केले. त्याने लाच घेऊन प्रमाणपत्र लवकर देण्यास तयारी दर्शवली. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? कुटुंबासोबत सहलीला जाताय म्हणून लिपिकाने सहकार्य करायची विनंती वरिष्ठांना करायला. विनंतीचा प्रश्नच नाही, जर तुमच्या हक्काचा असेल तर ते तुम्हाला मिळालं पाहिजे. दुसरं काय? सहलीला जाण्याचे नियोजन पुढे टाकलं, ह्याला काय म्हणायचं? आपण प्रॉब्लेम पासून पळून जातो, तर असं करायचं नाहीये. तिसरं काय? आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सहलीला जाल, पण परत आल्यावर कागदपत्र घ्याल नाही, असं नाही चालणार. लाच मागतो म्हणून वरिष्ठाकडे तक्रार धमकी लिपिकाला देऊन त्याच्याकडून आपले काम करून घेईल, हे त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त करेक्ट आहे. कारण त्यांनी सरळ म्हटलंय ना, लाच घेऊन प्रमाणपत्र लवकर देण्यास तयारी दर्शवली. याची तक्रार तर झालीच पाहिजे ना. पुढे. एका शासकीय रुग्णालयात सकाळीच तुम्ही तुमच्या दातांच्या उपचारासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी खूप मोठी रांग आहे. त्यामध्ये तुमच्या खूप मागे एक वृद्ध आजारी महिला असून वृद्धापकाळामध्ये तिला उभे राहणे कठीण जात आहे. तुम्ही उपचार घेणार असलेले डॉक्टर तुम्हाला उशिरा आणि सायंकाळी भेटणार आहेत, असे रुग्णालय प्रशासनाने तुम्हाला सांगितले. वृद्ध महिलेने तुम्हाला तुमच्या जागेवर नोंदणी करण्याची विनंती केली असता, म्हणजे तुझा नंबर मला दे. थोडक्यात एक अर्थ समजून घ्यायचा प्रश्नाला काय म्हणायचं. तर तुम्हाला परत अधिक वेळ रांगेत उभे राहावे लागेल म्हणून महिलेला स्पष्ट नकार द्या. एवढं तरी नाही केलं पाहिजे. रुग्णालयात असलेल्या गर्दीचा विचार करून महिलेने लवकरच तिथे हजर राहायला हवे. तिला समजावून तुमची जागा देण्यास नकार द्या. नाही, निगेटिव्ह जरा असं नको. ठीक आहे, तुम्ही महिलेला देऊन तुम्ही महिलेच्या जागेवर थांबला, हे ठीक आहे, करू शकतो. महिलेला कुठेतरी बसून तिची नोंदणी तुम्ही कराल व नंतर रागी देऊन तुमची नोंदणी कराल. हे जास्त करेक्ट आहे, कारण तुम्ही सुद्धा एक पेशंट आहात ना. पूर्ण असं तुम्ही दुसऱ्यासोबत हे करू शकत नाही. ठीक आहे, जसं एरोप्लेन मध्ये सांगत नाहीत का आपल्याला, आधी स्वतःचा मास्क लावा, नंतर बाजूच्याला प्रॉब्लेम आला तर त्याच टाईप आहे हे. तुम्हाला काय, महिलेला आधी कुठेतरी बसवाल, तिची नोंदणी कराल तुम्ही, तुमची नोंदणी कराल. त्या पद्धतीने दोघांचं पण हे होऊ शकतं. ठीक आहे. नंबर 4 इज मोस्ट करेक्ट. तुम्ही एका विद्यापीठामध्ये शिक्षक असून एका विशिष्ट विषयाचे पेपर बनवता.
तुमचा एक सहकारी ज्याने तुम्हाला यापूर्वी मदत केलेली आहे त्याचा मुलगा त्या विषयाची परीक्षा देत आहे. तुमच्या सहकार्याने तुम्हाला असे सांगितले की त्याच्या मुलाची शेवटची संधी आहे आणि जर तो परीक्षेत नापास झाला तर तो नैराश्यामध्ये जाईल. अशा परिस्थितीत तुमच्या सहकार्याच्या वागणे वरिष्ठांना सांगाल नाही. तुमच्या सहकार्य समजावल की असे करणे हे योग्य नाहीये, असे करणे योग्य नाही. तिसरं काय, तुम्ही त्याला मदत करू शकत नाही अशी खंत व्यक्त करा. तुमचं काय आहे, नियमाच्या बाहेर काय. तुमच्या सहकार्याने तुम्ही पूर्वी मदत केली तुम्ही त्याला सहकार्य. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे ना, की तुम्ही तुमच्या सहकार्याला समजा की हे करणे काही योग्य नाहीये. ओके. त्यानंतर तुम्ही एका तालुक्याचे तहसीलदार आहात. तालुक्याच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातून अनेक विद्यार्थी शाळेत येतात. एका गावातील विद्यार्थ्यांना बस उशिराने असल्याने त्यांना शाळेला उशीर होतो. शाळेला उशीर होऊ नये म्हणून अनेक अल्पवयीन मुले स्वतःच्या मोटरसायकलने शाळेला येतात. त्या भागातून वाहतूक करणारे खासगी वाहतूकदार अवैध प्रकारे वाहतूक करत असल्याने अपघाताचा धोका नेहमी असतोच. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? आणि तुम्ही कोण आहे? तुम्ही तालुक्याचे तहसीलदार आहेत, म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या पॉवर्स आहेत तुमच्याकडे आणि अनेक गाव विद्यार्थी शाळेत येत आहेत बस उशिराने असल्याने. सिंपल गोष्ट आहे, बसचं टायमिंग लवकर करायला लागणार आहे आपल्याला, बरोबर. तर त्या पद्धतीचं काय आहे का बघूया. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेतात तात्काळ उपाय म्हणून खासगी वाहतूकदारांना परवानगी द्या. बरं ठीक आहे, हे पण करू शकतो आपण. ज्या विद्यार्थ्यांकडे मोटरसायकल आहे त्यांना मोटरसायकल नाही ना, विद्यार्थी आहेत ते, ठीक आहे. आणि शाळेत लायसन्स नाही, तशी काही मोटरसायकलला परवानगी देणार आपण. तिसरं, सर्व शाळांना विनंती किंवा शाळेची वेळ बदलून सांगा. हे करू शकतो आपण सर्व शाळांना, कारण बसच नाही म्हणलं. किंवा ह्याच्यापेक्षा भारी काय, एसटी महामंडळाला शाळेच्या मुलांच्या अडचणी दूर करून अतिरिक्त बसची व्यवस्था करायला सांगा. रोज एक एक्स्ट्रा बस सोडा शाळेच्या वेळेच्या अर्धा तासाने, की त्या जेवढा वेळ लागेल तेवढ्या आहेत, बरोबर. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज मोस्ट करेक्ट. ठीक आहे. हे पण करू शकतो आपण, किंवा वाहतूकदारांना परवानगी, हे पण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट हेच आहे, लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्याचा. किंवा एसटी महामंडळालाच म्हणायचं की एखादी एक एक्स्ट्राची बस सोडू शकतो. शेवटचा प्रश्न आपण बघतोय डिस्कशनचा. शासकीय पदासाठी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी अहवाल आणि पदासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र याच विरोधाभास आढळले. ठीक आहे, वैद्यकीय चाचणी अहवाल आणि पदासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र यात विरोधाभास आढळला. त्याने सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र हे योग्य व खरे असल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे, तर वैद्यकीय चाचणी करणाऱ्या चिकित्सकाचे त्यास विसंगती असल्याचे म्हणणे आहे. एक कुशल प्रशासकीय अधिकारी, म्हणजे तुम्ही कोण आहे, कुशल प्रशासकीय अधिकारी, भूमिका काय हे नीट ओळखायचं. म्हणून तुमची भूमिका काय राहील. तर पहिलं, वैद्यकीय अधिकाऱ्याचे म्हणणे खरे मानून अवैध प्रमाणपत्र सादर केले म्हणून विद्यार्थ्यांवर कारवाई करा. नाही, आता ते तुम्ही बघितलं पाहिजे ना. ठीक आहे. सो हे थोड्या वेळेसाठी बघू आपण, थांबू. विद्यार्थ्यांचे म्हणणे खरे म्हणून वैद्यकीय, हे दोन्ही एकमेकांना हेच करतात. तुम्हाला कोणाचं डायरेक्ट म्हणणं ऐकायचं नाही. ठीक आहे. विद्यार्थ्याने सादर केलेलं प्रमाणपत्र आणि वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला अहवाल तज्ञांमार्फत तपासून घेऊन यामध्ये कोणावरच अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. हे मोस्ट करेक्ट वाटतं. ठीक आहे, सगळ्यात करेक्ट आहे. सदर गोष्ट आपल्या अधिकार क्षेत्राच्या नाही ना, तुम्हीच एक कुशल प्रशासकीय अधिकारी आहेत म्हटले ना. अजून काय, वरिष्ठ अधिकारी पण याच बाबतीतलं कशातलंही असेल ना, त्यापेक्षा जो कोण ह्याच्यातलं तज्ञ त्याच्यामार्फत दोन्ही पण चेक करून घ्यायचे आणि त्यातलं करेक्ट कोण आहे हे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सीसॅटच्या 5व्या टेस्ट आपण डिस्कशन बघितले मार्गिकच्या. तर आता इथून पुढे येईल तुमची परीक्षा येईल, त्याचा चांगला अभ्यास करा, व्यवस्थित इम्पॉर्टंट गोष्टीवर फोकस करा. पेपर सोडवणं बंद करा, सोडवले तरी ऍटलीस्ट ते चेक करू नका, फक्त नवीन व्हरायटीसाठी वगैरे सोडवा. आणि आयोगाचे जे 2017, 2019, 2020 हेच 3 पेपर पॅसेजसाठी स्टँडर्ड समजून हेच 3 सराव करा. आणि रोज एक, माझं असं म्हणणं, एक तास तरी रोज गणित बुद्धिमत्ताने तुमचा हात गरम ठेवा, म्हणजे जास्त गॅप पडणार नाही आणि पेपरच्या वेळी तुम्हाला काही नवीन वाटणार नाही. प्रश्नपत्रिका फक्त ह्याच 3 सोडवाय, वेळ असेल तर मग बाकीच्या 15, 16, 13 पण सोडू शकता. खूपच सोपे, कॉन्फिडन्स बूस्ट करायला शेवटी ठेवू शकता ती वाटल्यास. पण मी तर म्हणेन की ह्या 3 चांगले आहेत, ह्याच 3 धर्तीवर पुढचा पण पेपर येऊ शकेल, कारण हे डिफिकल्टीला योग्य होती याची. जास्त डिफिकल्ट 15-16 सारखा होता ना, 2018 सारखा एकदम सोपा होता. त्यामुळे रोज माझं असं म्हणणं आहे, तुमचं सीसॅट किती पण चांगला असू दे, रोज 3 तास तरी ते चांगलं असणार आहे. ज्यांचं बऱ्यापैकी वीक आहे त्यांनी 4 तास दिले पाहिजे, ज्यांचं खूप वीक आहे त्यांनी, मी तर म्हणेन त्यांनी सीसॅटचं जास्त. ठीक आहे, हे गोष्टी केल्या पाहिजेत. 2 ते 3 तास सगळ्यांनी करायचंय, त्याशिवाय नाही शक्य. तुम्ही हवेत जर जात असाल कधी काही होऊ शकतं. दोन्हीला समान वेटेज आहे, आपले मार्क्स काउंट होणार आहेत, त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, टाइम लावून पेपरवर. शेवटचे दिवस आहेत, प्रत्येक सब्जेक्टला न्याय द्यायचा आहे तुम्हाला. मी हे ऑप्शनलाच टाकतो असं नको. प्रत्येक सब्जेक्टच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला वाचायच्या, त्या जीएसच्या असतील किंवा सीसॅटच्या असतील.
मी हे ऑप्शनला काय ऑप्शनला टाकून काय भेटतं? चुकून एखादा टॅकल झाला तर होऊ शकतो ना. नवीन वाचू नका फक्त. ऍटलीस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावर प्रश्न भेटतात ते हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, हेच तर पाठ आहेत. 5 सब्जेक्ट आहेत आपले करंट अफेअर आपला. तर ह्यातले जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी हे तर महत्वाचे आहेत. ह्याच्यावर तर मुलं बरेच आउट ऑफ सुद्धा घेतात. पण हिस्ट्रीचे आणि सायन्स बरेच जण ऑप्शनला टाकताना बघतो. महत्वाचे चॅप्टर तर करा. ठीक आहे, हिस्ट्रीचं 11वीचं जुनं एक पुस्तक असेल महाराष्ट्राचा इतिहासाचं ते तरी वाचा. त्याच्यातून दरवेळी 3 ते 4 प्रश्न रिफ्लेक्ट होतात. सायन्समध्ये बायोलॉजीचे सगळे सिस्टीम वाचा, डिसीज डिसऑर्डर वाचा, क्लासिफिकेशन वाचा. फिजिक्स असेल तर लाईट आणि साऊंडवरच जास्त प्रश्न आहेत आणि लॉज आणि फॉर्म्युले करून जा. केमिस्ट्री असेल तर पिरियडिक टेबल, नॉमेनक्लेचर, रिएक्शन याचे जास्त प्रश्न पडतात. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. करंट अफेअर तर 2021चं सगळं आणि 2020च्या महत्वाच्या गोष्टी, 2020च्या महत्वाच्या, हे तुम्हाला केलं पाहिजे. ठीक आहे. यांना ऑल द बेस्ट. व्यवस्थित पेपर देऊया. शेवटच्या दिवसापर्यंत विचार करायचा की हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, त्यानंतर मी पास करतो, यात झालंच पाहिजे माझं. पण परीक्षेच्या आदल्या दिवशी विचार करायचा की परीक्षा म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाहीये, ही नाही झाली तर पुढची परीक्षा आहे. या दोन्ही पद्धतीने तुम्हाला तुमचे विचार हँडल करता आले. शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला हेच विचार करायचा की ह्याच्यात मी करणार आहे, क्रॅक झालीच पाहिजे माझी एक्झाम. ओके. परीक्षेच्या दिवशी ठीक आहे, नॉर्मल पेपर आहे, नॉर्मल दिवस आहे, येऊन शांत डोक्याने विचार करून व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करायचा, पीएसचा पण आणि रिसर्चचा पण. आणि मधल्या गॅप मध्ये नका प्रश्न सर्च करत बसू. तुम्ही प्रश्न सर्च करून आनंदी पण होऊ नका, दुःखी पण होऊ नका, न्यूट्रल राहा, तर सीसॅटचा पेपर तुम्हाला सोपा. धन्यवाद.